म्हणजे राहून राहून मी मागच्या वेळेस जे तुमच्याजवळ रडलोत ना मॅडम, त्याच्या मागे मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. मी म्हटलं होतं मॅडम आता मला ऍटलिस्ट इतकं तर प्रॉमिस करा ह्या भरतीचं हे बघा माझं, तर तुम्ही त्यावेळेस मला बोलल्यात आणि तोच शब्द मी पकडून ठेवला होता. तुम्ही मला बोलल्यात सर दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीपर्यंत सगळं काही होऊन जाईल आणि तुम्ही लागून जाईल दिवाळीपर्यंत. 104 मार्क होते ना मला. हा सर आठवलं मला आठवलं. ते दिवाळीपर्यंत लागाल म्हणून बोलले. आता दिवाळीपर्यंत आता नक्कीच होते मॅडम ते. नक्की सर होते तुमचं काम, काही टेन्शन घेऊ नका. कारण कसं थोडंसं जर आपण सकारात्मक राहिलो, शालेय विभाग सुद्धा सकारात्मक आहे आणि हे यश कोणाचं एकट्याचं नाही सर, याच्यामध्ये प्रत्येकाचे थोडे थोडे प्रयत्न आहेत आणि प्रत्येकाचे आहेत मॅडम. त्याच्यामध्ये आता आम्ही पाहतो, आम्हाला मी तुम्हाला मागेही या विषयावर बोललो होतो की तुम्ही लोक जे आहात म्हणजे आपली कोर टीम, संदीप कांबळे सर, तुम्ही एक, ह्या 2-3 लोकांनी तर म्हणजे थोडक्यात गळ्यातला ताईत झाले मॅडम तुम्ही लोक. त्याच्यामागचं कारण एवढंच की तुम्ही साथ नाही सोडली आणि साथ सोडणारे लोकही आम्हाला माहिती आहे मॅडम. ऑप्टिंग आउट करा म्हणून स्वतः ऑप्टिंग आउट न करणाऱ्या लोकांना आम्ही ओळखलेलं आहे मॅडम. स्वतःचे TET क्लास चालू करून फक्त ज्ञानाच्या गोष्टी सांगून स्वतःच्या पात्रामध्ये म्हणजे ओढून घेणारे लोक पाहिले मॅडम आम्ही. तुमचं आंदोलन मी मुंबईचं पाहिलं, तुमचा व्हिडिओ पाहिला मी त्यावेळेस. अक्षरशः तुम्ही एवढं मोठं पाऊस चालू असताना त्या पावसामध्ये तुम्ही आंदोलन केलं मॅडम. काय आवश्यकता आहे? आणि त्याचं बेनिफिट व्हायला कोणाला? आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना. आम्ही आमच्या घरी नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. बसून फक्त तिथं ग्राउंड लेवलला काम करणारे तुम्ही होते मॅडम. आम्ही फक्त बोलू शकतो, एकमेकांना जीव तोडून सांगू शकतो, देवाला रिक्वेस्ट करू शकतो. इकडे आम्ही आमच्यालाच कॉल करून तास घर बोलून एकमेकांचं मन हलकं करू शकतो. याच्यापुढे आम्ही काय केलं सर? ऐका ना, आणि भरती सुद्धा कोणीच नाही करत आहे, भरती शालेय विभागच करतोय. म्हणजे फक्त कसं आहे की आपण थोडंफार एक वातावरण निर्मिती किंवा एक थोडंसं नाही का पुशअप करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करतोय. म्हणूनच झालं, नाही तर होतच नव्हतं ना मॅडम. कारण बाकी जण तर आपापले लागले होते, आपापले कामं करायला लागले. आपापले ऑप्टिंग आउट न केलेले लोक कोणाची साथ पण द्यायला तयार नाहीत. नाही सर, आहेत ना सर आपल्यातले. आता बघा म्हणजे नक्की प्रत्येकाचं, म्हणून तुम्हाला म्हटलं की सर प्रत्येकाचं योगदान आहे या संदर्भात. राकेश सरांनी बाकीच्या सगळ्या टीमने आहेत ना, त्यांनी जवळपास सर 500 लेटर सबमिट केलं सर. आता पुण्याला बसलेले जेवढे लोक आहेत सर सगळे त्यामध्ये इन्क्लूड आहेत. नक्कीच सर, परंतु याच्या पलीकडे जाऊन 500 लेटर अगदी म्हणजे नाही का, म्हणजे प्रत्येक म्हणजे गावागावामध्ये जाऊन सरपंचाला शिक्षक भरती समजून सांगणं हे किती महत्त्वाचं, म्हणजे किती मोठं दिव्य आहे. कारण त्यांच्या लक्षात येत नाही नक्की हा प्रकार काय. इतक्या परीक्षा देऊन सुद्धा त्यांच्याकडून ते लेटर आणून ते सगळं सबमिट करणं एवढं जबरदस्त काम, आणि अर्थातच किती दिवसापासून हे चालू आहे. त्याला कुठंतरी यश आलेलं आहे आणि अर्थातच हे सुरूच राहणार आहे. शिक्षकांचे प्रश्न संपत नाहीयेत आणि त्याच्यामुळे तुमच्या सर्वांची नोकरी लागेल सर नक्कीच. तुम्ही घरी असताना तुम्हाला इतके सगळ्यांचे कॉल येऊन म्हणजे रिअलिटी सांगू का तुम्हाला, घरचे सुद्धा म्हणत असतील, म्हणजे तुमचं नाव घेऊन बोलत असतील, तुम्हाला काय लावलं बाबा हे तू, किती सगळ्यांचे फोन, सगळ्यांना बोलणं, म्हणजे बोलून तुम्ही स्वतः एवढं परेशान होता सगळ्यांसाठी मॅडम. आणि हे करणं तुम्ही, मला माहिती आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळ्यांचे फोन येऊन सगळ्यांना बोलणं, सगळ्यांचं समाधान करणं. सर काय माहितीये, जागा येणार आहेत. कारण काय झालं होतं, पहिल्या युट्यूबर्सनी किंवा कोणी असं सांगितलं होतं की फक्त 10% राऊंड येणार, कोणी सांगितलं होतं की रिक्त अपात्र होणारच नाही, कोणी असे म्हणले होते की सेकंड फेजच होणार नाही. त्यामुळे मला सतत कमेंट सेक्शन मधून, म्हणून मला असं विचार वाटला की झोपायच्या अगोदर की चला आपण एखादं लाईव्ह करून सगळ्यांना सांगावं. 12:30 वाजले मॅडम, मी रात्री ऐकलंय मॅडम सर. 12:30 वाजले तरी संपायला तयार नाही, प्रश्न संपायला तयार नाहीत. आय वॉज सो सरप्राईज. म्हणजे आणि हे सर म्हणजे हे म्हणूनच तुम्हाला म्हटलं की फक्त जरी मी फेस असले ना तरी याच्या पाठीमागं तुमच्या सर्वांचा म्हणजे आहे, सपोर्ट आहे, सहकार्य आहे, त्याच्याशिवाय शक्यच नाही सर. आम्ही फक्त तुम्हाला हृदयापासून, काळजापासून शुभेच्छा देत राहिलो मॅडम तुमच्या कामाला, की जे काय आमचे बांधव करायला लागले त्यांना यश येऊ दे देवा, एवढं आम्ही देवाकडे प्रेयर करत राहिलो मॅडम. एवढं नक्की आहे, रोज उठलं की देवाकडे तीच प्रेयर की जे कोणी आपले करायला लागले त्यांना त्यांच्या हाताला यश मिळू दे. नाही सर, मिळते यश, आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय यश मिळते.
खरंच शालेय विभागाचे आणि सर्वांचे म्हणजे त्यांचं तर म्हणजे मी खरंच म्हणजे मांढरे साहेब असतील, महाजन सर असतील, शिंदे सर असतील, म्हणजे खरंच एकदम खूप माहिती आहे म्हणजे हक्काचा माणूस. अगदी कधीही गेलं तर कुठलाही असं म्हणजे स्वतःला कुठला एक अहंकार नाही, एवढं अधिकारी असल्याचा गर्व नाही, सर्वांचं समाधान करणं, त्यांच्यापर्यंत उत्तरं पोहोचवणं. इकडे मंत्रालयातले अधिकारी असतील किंवा तिकडचे सर्व क्लेरिकल स्टाफ असेल, सर जबरदस्त सहकार्य करतात हे लोक. म्हणजे ना यांचे तर आभार मानावे तेवढे कमी आहेत. शिक्षण मंत्र्यांना कधी कधी आपण ज्या गोष्टीचं चुकतो तिथं आपण प्रत्येकाला ट्रोल करतोच, रादर आयुक्त का तिथं असं नाही, चुकीला म्हणजे आपण त्याच्या विरुद्ध बोलतोच असं नाही, परंतु याच्यासाठी सर सर्वांचं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. पडळकर सर असतील, फणसे सर असतील आणि आपल्यातला ईच अँड एव्हरीवन एकाच्या कोणाच्याच सहकार्याने हे शक्य झालेलं नाहीये. होणारच होतं, परंतु त्याला जरा कुठंतरी आता गती आणण्यासाठी नक्कीच आपला हा लढा आहे तो युजफुल झालेला आहे. त्या दिवशी 20 लोक जे आपले 25 लोक गेले होते तिथं मंत्रालयामध्ये, त्यावेळेस आयुक्त सर असे बोलले म्हणते की बा तुम्ही तुमची आता काही दुसरे काम वगैरे बघा ना. सर आयुक्त सर असे बोलले त्यांना आदल्या दिवशी. त्यावेळी शिक्षण मंत्री बोलले की कुठलीही भरती जिल्हानिहाय होईल. त्याच्यानंतर आयुक्तांनी त्यांची भेट घेतली आणि महाजन सर यांनी त्यांना त्या दिवशी शिंदे सर सुद्धा तिकडेच होते, यांनी सर्वांना सांगितलं की बाबा या टप्प्यामध्ये सर जिल्हानिहाय शिक्षक भरती होणं शक्य नाहीये, कारण पहिला टप्पा आपला सर्वांना सर्व महाराष्ट्रावर संधी दिलेली आहे. हे सगळे मरीन ड्राईव्हला ही मुलं आपली तिथंच राहिली होती मंत्रालयामध्ये, तेव्हा तिथं ते म्हणजे असं सहज राऊंड मारायला गेल्यावरती तिथं त्यांना आयुक्तांनी सांगितलं की नाही तुमचं आता परिपत्रक मिळालेलं आहे आणि तुमचं काम आपण होतंय लवकरच, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही नक्की निवांत घरी जा. आणि त्या शब्दावरती आज ती टीम पूर्ण घरी आली. मला असं वाटतं त्या दिवशी पण मी 12:15 लाईव्ह केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की म्हणजे आज ते सर्व बघितलेलं आहे आपण आपल्या समोर. म्हणून म्हटलं सर फक्त फेस आहोत आम्ही, पाठीमागं बरेच हात आहेत, बऱ्याच जणांचं सहकार्य तितकंच आहे. कदाचित मला पण घ्या. जितेंद्र केसरकर साहेब, आमदार सुधाकर आडवाणी, किशोर जोरगवार, देवयानी सुहास फरांदे, आमदार सौ सीमा महेश हिरे. आणि अशा प्रकारे आता खाली आहे की शालेय विभागातील प्रत्येक आरक्षण